वाघमारे 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 कुठे गेला हो तुम्ही? मला एकट्याला सोडून असं कुठे गेला तुम्ही वाघमारे? अरे पण जयद्या, मंजू अशी अचानक कुठं जाईल? जायचं असेल तर आपल्याला सांगून जाणार नाही का? नाही, बरोबर आहे पप्पा तुमचं. वहिनी अशा कधीच आपल्याला न सांगता कुठं जाणार नाहीत. मम्मी, तुला वहिनी कुठे दिसल्या का? म्हणजे सकाळी काय खाली वगैरे आल्या होत्या त्या? नाही, आम्हाला तर नाही दिसली ती. आता आम्ही सकाळपासून इथंच काम करतो की. कुणी बघितलं का वाघमारेंना? जयद्या, दिसल्या का कुठं? नाही ना दादा, सगळीकडे शोधलं, कुठंच नाहीत त्या. घरात नाहीत, घराच्या आसपास बी कुठं नाहीत. मग कुठे गेलं असतील नक्की? मम्मी, तू काय बोललीस का त्यांना? वाद घातलास का त्यांच्याशी? हे बघ, चिडून तर केल्या नाहीत ना त्या? ए सत्या, उगा माझ्यावर आरोप करू नकोस बर का तू. मी का वाद घालून त्या बेडशी? आणि उलट मी सपनीन तर नाश्ता केला की तिच्यासाठी, आणि सपनीला तिला बोलवायला पण पाठवलं होतं. आणि तुम्ही माझ्या संशय घेता होय? एवढी वाईट आहे का मी? ए माया, अगं तुझं चिडणं रुसणं बाजूला ठेव आता. मंजू कुठे गेली याच्यावर लक्ष द्या सगळेजण. सत्या, मी काय म्हणतो, मंजू अशी न सांगता जाणार नाही. कारण तिला माहित आहे आपण काळजी करत बसू, त्यामुळे ती सांगितल्याशिवाय कुठंच जाणार नाही. होय, बरोबर आहे तुमचं पप्पा. मी आईंना एकदा विचारू का? त्या घराकडे गेल्या असतील तर त्यांच्या. तू फोन करून बघ. हॅलो आई. बोला ना सत्यजितराव. हा, वाघमारे आलात का तिकडं? नाही, मंजू नाही आले इकडं. नाही सत्यजितराव, काय प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही नाही, काय प्रॉब्लेम झाला नाही. मी सहज विचारलं, मला वाटलं की तिकडे आले असतील. हा, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. काय झालं? वाघमारे घरी पण नाही गेले त्यांच्या. अरे तिथं नाही गेली तर मग गेली कुठं? काय माहित कुठे गेले असतील आता. सत्या, मला काय वाटतंय माहितीये का दादा, ह्या दोघींनीच काहीतरी विषय केला असणार आहे. वहिनींना काहीतरी वावगं बोलले असणार आणि वहिनी गेल्या निघून. मग सपने, खरं खरं सांग, तुम्ही दोघींनी काय केलंय? नाहीतर माझ्यासारखं वाईट नसेल कोण सांगतो तुला. आहे का आता? मी काही केलेलं नाही. उगा काय आता आमच्यावर आरोप करायची काही गरज नाही. एक तर सकाळी उठून एवढा त्यांच्यासाठी नाश्ता बनवला आम्ही, वर परत आम्हालाच बोलतोय होय? असलं काही पण नाहीये. मम्मी, अहो बोला की काहीतरी तुम्ही. ए जयद्या, उगा आरोप करू नका बरं का आमच्यावर. एक शब्द बी बोललो नाही आम्ही तिला, आणि आम्हाला अजिबात ठाव नाही ती कुठं गेली ती. अरे शांत राहा, उगा भांडत बसू नका. मंजू कुठे गेली याचा विचार करा आणि का गेली याची कारण शोधा. दुसरं काय कारण असणार आहे पप्पा? मला तर जयद्या बोलतोय त्यातच तथ्य वाटतंय. दोघींनीच काहीतरी केलं असणार वाघमारे. सत्या, जयदेव ऐकून काही पण आरोप करू नको बरं का तू. काही नाही बोललो आम्ही तिला, आणि ती गेली असेल तिच्या मर्जीने. आमचा काही दोष नाही त्याच्यात. मम्मी, उगाच खोटं बोलू नकोस. या घरात तुम्ही दोघीच अशा आहेत ना ज्यांना वाघमारे घरात नको आहेत त्या. आणि ह्याच्या आधी जे काय घडलंय आणि वाघमाऱ्यांना घरातनं बाहेर काढायला तुम्ही काय काय केलं ना ते सगळं माहिती आहे मला. मग आता बी तुम्हीच काहीतरी केलं असणार. सत्या, खुल्या टाकायचंस का तू? हा, आता काय करू म्हणजे तुझा आमच्या विश्वास बसल? डोस कापून घेऊ का हात कापून घेऊ? हे बघ सत्या,
त्याने पटलं आम्ही सकाळपासून बघितलेलं बी नाही बरं का. आम्हाला ठावा नाही ती कुठे गेली आहे ती. मम्मी उगाच अंगाशी आलाय म्हणून कारण देऊ नकोस तू. मला खरं खरं सांग, वाघमाऱ्याला काय बोललीस का तू? आणि कुठे गेल्यात त्या? सत्या, तू तुझ्या मम्मीवर संशय घेतोस बर का. आणि त्याने भेटणं अशी काय जादू केली तुझ्यावर का तिचं समज तुला खरं वाटतंय? आणि जेव्हा तेव्हा तिच्या गोष्टीत आम्हीच घावतो का तुला? त्याने भेटणं ही त्या गल्लीबोळात दुश्मन करून ठेवल्यात. त्याचं काय करशील? त्यांच्यापैकीच कोणी गायब केलं नसेल कशावरनं? हे बघ सत्या, आमच्यावर आरोप करायचं नाही सांगून ठेवते मी. मम्मी, अगं दादा फक्त विचारतो तुला, तू कशाला चिडचिड करते उगाच? तू गप्पच बस. त्याच्या आधी तू समजा बोलून घेतलेस बघ, आणि तुझी स्त्री उडून ते आमच्यावर आरोप करायला लागलाय. मम्मी म्हणते तसं खरंच आमच्या शत्रूपैकी कुणी वाघमाऱ्यांना किडनॅप केलं असलं तर? आणि सध्या वाघमाऱ्यांच्या मागं लागलेला एकच माणूस आहे, तो म्हणजे तो आर्यन. म्हणजे आर्यनच वाघमाऱ्यांना किडनॅप केला असणार. मम्मी, मम्मी ऐक तरी. मम्मी, दादा, दादा, पप्पा मी आलो. दादा, दादा मी येतो का तुझ्या बरोबर? अरे मी खरंच येतो दादा, एकटा नको जाऊ लागा तू. ऐक तरी दादा. सत्या, दादा, काय आलं? या वहिनीचा काय पत्ता लागला? नाही, तू कुठं चाललायस? त्या आर्यनला हुडकायला. मला असं वाटतंय की वाघमाऱ्यांना त्यांनाच किडनॅप केला असणार. अरे पण सत्या ऐक, तू एकटा जाऊ नकोस, मी येतो तुझ्या सोबत. तो आर्यन काय शाना पोरगा नाही. दादा, दाजी बरोबर बोलतोय. हे बघ, त्या वहिनीला त्रास देऊन उगाच तुला चितवायला बघतोय. आम्ही बी येतो तुझ्या बरोबर, आणि तो आज घावला का नाही चांगला तुडवूच त्याला आपण. नाही तुडवायचं नाही, त्याचा विषय आता कायमचा संपवून टाकायचा. बलमा, जयद्या दोघं बी शांत व्हा जरा. हे बघा, तो आर्यन ना एकदम विक्षिप्त माणूस आहे. तो जे काही सगळं करतोय ना, ते सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच करत असणार आहे. त्यामुळे त्याला पकडायचं असेल ना तर त्याच्याच डोक्याने विचार करावा लागेल. म्हणजे त्याच्या डोक्याने विचार करून त्याच्याच विरोधात सापळा रचावा लागेल, तरच तो आपल्या हाताला लागेल. नाहीतर मग परत चकवा देईल. तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण सत्या बलमा, हे बघ, आपण फक्त म्हणतोय की आर्यननं वाघमाऱ्यांना किडनॅप केला असेल, पण तसं असेलच याची शक्यता नाही ना. मी माझ्या मनात आलं म्हणून तसं बोललो. त्यामुळे आपल्याला हलगर्जीपणा करून अजिबात चालणार नाही.